महाराष्ट्र सुपरफास्ट न्यूज चॅनलमध्ये आपले सहर्ष स्वागत आहे। खास सत्याची थार लेखणीची महाराष्ट्रातील ताज्या आणि वेगवान बातम्या पाहण्यासाठी आपल्या हक्काचे चॅनल शेअर करा, लाईक करा आणि सबस्क्राइब करा। धन्यवाद। श्री एकविरा माऊलीच्या कार्ला गडावर भक्तीचा महासागर। चैत्र पालखी सोहळ्यात अलोट गर्दी। पनवेलच्या कोळीवाड्याला मानाच्या पालखीचा मान। आई एकविरी देवीचा उदो उदोच्या जयघोषाने आणि संबळाच्या कडकडाटाने कार्ला डोंगर परिसर दुमदुमून गेला आहे। आगरी कोळी आणि कराडी समाजाचे आराध्य दैवत असलेल्या कार्ला डोंगराची माऊली आई एकविरा देवीचा चैत्र पालखी सोहळा 25 आणि 26 मार्च रोजी मोठ्या उत्साहात साजरा होत आहे। यावर्षी पनवेलच्या कोळीवाड्यातील पालखीला मानाची पालखी म्हणून बहुमान मिळाल्याने कोळी बांधवांमध्ये प्रचंड जल्लोष पाहायला मिळत आहे। यात्रेच्या निमित्ताने गडावर पहाटेपासूनच मंगलमय वातावरणात धार्मिक विधींना सुरुवात झाली। आई एकविरा देवीच्या मूर्तीला पंचामृत अभिषेक आणि मंगल स्नान घालण्यात आले। त्यानंतर देवीला भरजरी साडी आणि सोन्या चांदीच्या पुरातन दागिन्यांनी मढवून अत्यंत देखणा शृंगार करण्यात आला आहे। गडावरील मुख्य मंदिरात महाआरती संपन्न होताच भक्तांसाठी दर्शनाचे द्वार खुले झाले। चैत्रातील या पालखी सोहळ्याचे सर्वात मोठे आकर्षण म्हणजे भक्तांची अढळ श्रद्धा। ढोल ताशांच्या गजरात आणि पालखी नाचवत असताना अनेक स्त्री पुरुष भाविकांच्या अंगात आई माऊलीचा अवतार संचार येत असल्याचे पाहायला मिळाले। आई माऊलीच्या भक्तांच्या हाकेला उभी राहते। या श्रद्धेपोटी हजारो भक्त नतमस्तक झाले। अंगात संचारलेल्या अवस्थेत देवीचा जय जयकार करत पायऱ्या चढणाऱ्या भक्तांमुळे संपूर्ण वातावरणात एक वेगळीच ऊर्जा निर्माण झाली आहे। यावर्षी पनवेलच्या कोळीवाड्यातील मानाच्या पालखीने सर्वांचे लक्ष वेधून घेतले। पारंपरिक कोळी वेशभूषा, अंगावर सोन्याचे दागिने, हातामध्ये मानाच्या काठ्या घेऊन आलेल्या भाविकांनी सोहळ्याची शोभा वाढवली। विशेष म्हणजे महाराष्ट्राचे कुलदैवत खंडोबा आणि पौराणिक पात्रांच्या वेशभूषात असलेल्या भक्तांमुळे या सोहळ्याला एक वेगळीच उंची प्राप्त झाली। गावागावातून आई माऊलीच्या मानाच्या पालख्या गडाच्या पायथ्याशी पोहोचल्या। उन्हाची तमा न बाळगता हातात भगवे ध्वज घेऊन लाखो भाविक अनवाणी पायाने दाखल झाले। प्रत्येक गावातील मंदिरे आणि घरोघरी श्री एकविरा माऊलीच्या उत्सवाने नामस्मरणाने वातावरणात चैतन्य निर्माण झाले आहे। ही केवळ माऊलीच नाही तर ती सकलांचे रक्षण करते आहे। या भावनेने भक्तांचा महापूर कार्ला गडावर लोटला आहे। प्रशासनाकडूनही चोख बंदोबस्त तैनात करण्यात आला असून स्थानिक मंडळ आणि स्वयंसेवकांकडून भाविकांच्या सेवेसाठी ठिकठिकाणी व्यवस्था करण्यात आली आहे। 2 दिवस चालणाऱ्या या महासोहळ्याने संपूर्ण महाराष्ट्र मावळ परिसर भक्तिरसात न्हाऊन निघाला आहे। महाराष्ट्र सुपरफास्ट टीम कार्ला।